ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची, आहा. ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची. वा 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 वा, खूप आता मनापासून इथे प्रशांत सर आणि कविताताई तुमचं या मंचावरती स्वागत. थँक्यू थँक्यू. आम्हाला हे गाणं ऐकण्यासाठी पाहण्यासाठी एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाला यावं लागतं, पण आज माझं भाग्य बघा, मला इथे या जोडीचं हे गाणं आणि हा परफॉर्मन्स पाहायला मिळाला. सर कसे आहात? उत्तम. एक महत्वाची गोष्ट करायची राहून गेली. काय? नमस्कार. अरे बाबा, कविताताई नमस्कार. अरे प्लीज, चांगलं कर, म्हणजे प्रयत्न करत राहा. हो. हे चांगलंच करतो. तुम्ही दोघं एकत्र मंचावरती खूप वेळा जाता हा. आणि एंट्रीला धुमाकूळ होतो प्रेक्षकांच्या टाळ्या. आज या मंचावरती एकत्र येऊन कसं वाटतं? कधी एकदा ही बनवणार आहे ते मी खाणार आहे असं मला झालेलं आहे. भूक लागली आहे. भूक लागलेली आहे मला, कारण मुळात खवय्याचा सेट मी इतकी 9 वर्ष मी खवय्ये केल्यामुळे हो. सेटवर काय काय बनतं, कसं कसं बनतं आणि खाल्ल्यानंतर काय काय होत नाही किंवा काय काय होतं हे सगळं मला अतिशय जवळून अनुभवलेलं आहे. त्यामुळे खवय्याचं सेट म्हटलं की मला असं मस्त वाटतं, छान वाटतं. वा वा, जोडीविषयी काय सांगाल? कारण आम्ही आता पर्व बदललेला आहे. हा. पूर्वी आमच्याकडे जोडीचा मामला होता, आता हो. आठवणींचं मीठ चवीनुसार. तर या जोडीविषयी काय सांगाल? खरं सांगू का, आम्ही इतकी वर्ष काम करतोय, आम्हाला काम करताना खूप मजा येते स्टेजवर, पण आमच्या दोघांची काम करण्याची पद्धतही खरं तर वेगळी आहे. म्हणजे त्याचा फोकस वेगळा असतो, त्याची संख्या, खूप प्रयोग करूया, आणि मी तेवढी हे नाहीये की इतके प्रयोग करायची. पण प्रशांत दामले येतो, तो काय थांब. पण एक गोष्ट खरं आहे, जितके प्रयोग लावतील तेवढे ते इमानदारीत कर. हो हो. फारच भारी. या जोडीला पाहायला माझी खात्री आहे प्रेक्षक आतुर असतील आणि मला तुमच्याविषयी खूप काही जाणून घ्यायचंय. पण तुम्हाला आधी या घराची ओळख करून घेतो. हा. इकडे आहे आठवणींचा पेटारा. ओके. त्या पेटीमध्ये फळांपासून भाज्यांपर्यंत, गुळ पावडरीपासून ते लोणच्यापर्यंत सगळं आहे. अरे वा. इकडे आहे चविष्ट चकाट्या पिठायची जागा. पदार्थही चविष्ट करायला लागतात आणि अच्छा. चकाट्याही पिटायला लागतात. हा, आणि ते तिकडे करू. आहे, हा ते आपण करू. आणि तो आहे मैत्री कट्टा, आठवणींचा कट्टा. हा. इकडे आपल्याला मैत्री झाली कशी, फुलली कशी, त्यातले काही गमतीशीर प्रसंग, या ओके. सगळ्याविषयी गप्पा मारायच्या. Perfect. तुम्ही तयार आहात याची आम्हाला खात्री आहे. हो हो. खूप आधीपासून. आज मी शक्यतो कमी बोललेलं बरं याचा अंदाज मला आलेला आहे, कारण प्रशांत सर इथे आलेले आहेत. मी तुम्हाला दोघांना विनंती करतो की आपण इकडे येऊन आसन असतं वा, प्लीज या. ओके. खूप मनापासून स्वागत. नाटकवाली मंडळी आणि चहा हे एक समीकरण आहे. हा. हा दोघांपैकी कुणाला जास्त लागतो? मला चला मग ताबडतोब पहिला घोट घेऊया आपण. प्रशांत सर, हे खरं आहे गरम चहा? गरम चहा बघा, थोडा पुरे. थँक्यू. अरे वा, बरं आहे. बरं. आहा. चहाचा घोट आहा. घेतल्यानंतर सरांचं एक ठरलेलं वाक्य, चल थर्ड डे. तसं आता हो. म्हणू नका, कारण हो. आपल्याला थोडा वेळ शूटिंग करायला लागणार आहे. कसं वाटतंय तुम्हाला आज झी मराठीवरती परत एकदा येऊन? आम्ही सारे खवय्ये ह्या प्रश्नापासून सुरुवात करू. हा कार्यक्रम प्रशांत दामलेंची ओळख आणि ह्या कार्यक्रमाची ओळख प्रशांत दामले. आजही जेव्हा मला लोक म्हणतात की आम्ही सारे खवय्ये हा कार्यक्रम चांगला आहे, तो पण प्रशांत सर जे करायचे त्याची मजा वेगळी होती. हे लोक आजही म्हणतात, जगभरात म्हणतात. या कार्यक्रमाविषयी तुमच्या आठवणी? खवय्ये जेव्हा मी सुरू केलं ना, त्यावेळी आत्ताची कॉन्सेप्ट वेगवेगळ्या येतात ना, हो. तशा कॉन्सेप्ट नव्हत्या. त्यावेळी फक्त नवरा बायको किंवा सासू सून हम्म. अशा जोड्या यायच्या, घरातल्या जोड्या. हम्म. त्यामुळे माझं काम फक्त त्यात भांडणं लावणं हा एक मुख्य उद्देश होता, फोडणी देणं. फोडणी देणं. त्यामुळे तो इंटरेस्टिंग वाटायचा. बाकी तुम्ही किती कुठलीही गृहिणी कितीही वाईट करायचं ठरवलं तरी वाईट होतच नाही करेक्ट. जिन्नस. त्यामुळे इथे होणारा जिन्नस चांगलाच व्हायचा. मग इंटरेस्टिंग आपल्याला काय करता येईल, तर त्याच्यात भांडणं कशी लावता येतील किंवा त्यांच्यातले मतभेद लोकांसमोर कसे आणता येतील, ह्याच्यात मला जास्त इंटरेस्ट होता आणि ते मी जास्त डेव्हलप करायचा प्रयत्न केला. हा. आणि त्या दरम्यान मला आठवतं, आम्ही सारे खवय्येचे शूटिंग नंतर कधी प्रशांतला त्या काळात विचारलं ना, काय मग आज काय काय होते रे रेसिपीज नाही आठवत. गप्पा लक्षात आहे. गप्पा बिप्पा सगळं ते आठवतं. एकदा पडदा पडला की संपलं, नाटक संपलं, विषय संपला, आता पुढे. टिप क्रमांक 1, आयुष्य तुम्हाला हलकं फुलकं करायचं असेल, हा. योग्य वेळेला योग्य गोष्टी सोडायला शिका. करेक्ट. हे झालं त्यांचं कौतुक. हा. माणूस म्हणून, कलाकार म्हणून की ते ओझं बाळगत नाहीत, यांचं कौतुक. तुमच्या 13,333व्या प्रयोगाला, जो बालगंधर्वाला झाला, ज्याला राजकारणातली मोठी मोठी महत्वाची माणसं आली, जो प्रेक्षकांनी उचलून धरला, ती एक विक्रमी प्रयोग संख्या होती. आपल्या मित्राने, आपल्या सहकलाकाराने हजारो प्रयोग केलेत. आपण त्याला मंचावरती सहकलाकार म्हणून अनुभवलंय. असं असतानाही 13,333वा प्रयोग आपण कौतुकाने, डोळ्यामध्ये तीच उत्सुकता ठेवून विंगेतून बघावा असं वाटणारी मैत्रीण आयुष्यात फार महत्वाची, जी कविता लाड. करेक्ट. Absolutely. तर ह्याच्याविषयी तुमचं काय म्हणणं? नाही ती म्हणजे फक्त 13,333 नाही, तर एका लग्नाची गोष्ट, एका लग्नाची पुढची गोष्ट, 4 दिवस प्रेमाचे, आमची जेवढी नाटकं आम्ही एकत्र केली ना, त्यातले बरेचसे सीन तिचं तयार झाले की ती विंगमधून बघतो. हम्म. ती 13,333 साठी आपण
वेगळे उभं राहूया असं काही नाहीये. किंवा मधल्या काळात मी नाटकात काम करत नव्हते, पण ह्यानी जे काही विक्रम केले तेव्हा मी ऑल द वे पुण्याला जाऊन पण तुझं प्रयोग पाहिला 7,777. त्या काळात मी नाटकात काम करत नव्हते, म्हणजे त्याचं नाटक बघितलं. कारण एक कौतुक आहेच ना रे, म्हणजे अर्थात. प्रश्नच नाही. वा कमाल. तुम्ही कधी प्रयोगाला जाताना घरचा डबा वगैरे नेता? मी घेऊन येते. माझ्याकडे त्याचा माझे डबे रस्ते असतात. हेल्यावर असतात, हातगाडीवर असतात. तुमच्यासाठी आम्ही एक डबेवाला इथे आमंत्रित केलेला आहे. हा तुमच्यासाठी एक छोटस सरप्राईज आहे. त्या डबेवाल्याकडे काय नेमकं त्याचं म्हणणं आहे ते जरा जाणून घेऊया. डबेवाल्याला विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं. प्लीज या. वा 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 वा. अरे वा. आपलं नाव सांगा. ज्ञानेश्वर गावडे. ज्ञानेश्वर गावडे. हा. हा, त्यांनी आता जॉब सुरू केलाय. ओळख आहे ना यांची? हा ओळख आहे ना त्यांचे भरपूर. आम्ही नाटक बघतो, आमचे आजोबा बघतात, बाबा बघतात. आता आम्हाला मुलांना पण दाखवायचं ना. अरे वा. ते आजोबा त्यावेळी लहान होते. हा, तेव्हापासून ते तुला बघतायत. त्यांचे आजोबा लहान होते तेव्हापासून ते त्यांना कळत नाही तोपर्यंत ते नाटक पाहतायत आणि यांना ओळखतात. हो ओळखतात. बर, आता बाकी पाठांतरवाले डायलॉग डबा आणलेला आहे. आणलाय. काय आणलंय? हाय काय नाही काय. हाय काय नाही काय म्हणजे हा. काय? बघूया तरी. घ्या. हे एकात सुकी भेळ आहे दामले सर, कविता ताई, सुकी भेळ म्हणजे प्रशांतसाठी हे. आणि ही ओली भेळ आहे. हा वा, का बरं हा झालं सुरू कार्यक्रम? हे का बरं आणलं तुम्ही डब्यात? जे मला त्यांना आवडतंय ना त्याच्यासाठी आणले ते. धन्यवाद. थँक्यू सो मच. वा, ओली आणि सुकी भेळ याच्यावरती विशेष प्रेम सरांचं. जे सहज मिळतं ना, प्रशांतला आवडीचं काही वेगळी कारण नसतात. मला वाटतं सहज मिळत्याच्या बाबतीत त्यांचा भेळीसारखाच निकष कलाकारांच्या बाबतीतही आहे. पण सहज मिळाला पाहिजे. माझं शूटिंग आहे, माझ्यासारखा नको तू नको. नाही, सहज मिळण्यासाठी 6 महिने आधी त्याला बुक करायला लागतं. 6 महिन्यानंतर मग तो सहज मिळतो. करेक्ट. बरं, जरा वेगळेच प्रश्न विचारतो. हा. प्रशांत सरांचं आवडीचं रंगमंदिर जिथे काम करताना ते म्हणजे तसे नेहमीच ते हा. बहरलेले असतात, हा. पण एखादं थिएटर जिथे जायला ते ही इज ऑलवेज इगर टू ही परफॉर्म. इज ऑलवेज इगर कुठल्याही थिएटरला, पण तरी सुद्धा मला असं वाटतं त्याला एक सॉफ्ट कॉर्नर बालगंधर्वला मंदिर, हो ना, पुण्याचं. नो वंडर. क्या बात आहे. यांचं काय ह्याचं गडकरी का? ठाण्याची आहे ना ती. माझं गाव असं करतात. हा, बोला. हो, गडकरी अर्थात. बर, ठीक आहे. हा. सरांचं आतापर्यंतच त्यांच्या मनात घर केलेलं त्यांचं आवडीचं नाटक. मला असं वाटतं गेला माधव कोणीकडे. टर्निंग पॉइंट आहे तो. तर सुंदर मी होणार. हा, सुंदर मी होणार. हो बऱ्यापैकी उत्तर बरोबर देत आहेत सर. हो, फारच म्हणजे भरून आलं मला. हो. मला कोणी तसं विचारत नाही, पण एकदा मी असं फोकस झालो ना की बरोबर माणसं लक्षात असतात. एका वाक्याचे 2 अर्थ लागणार. हा. नाही, आता अजून तर काही गोष्टी विचारायच्या आहेत, पण त्याच्यासाठी एक गिफ्ट आणणार आहे. अच्छा. 2026 मध्ये तुमच्यासाठी गिफ्ट हॅम्पर आहे. त्यातून ज्या ज्या काही वस्तू बाहेर पडतील पण इतकं शांतपणे हा गप्पा मारत बसतही नाही हं, कधी. तेही अनेक वर्षांनी हा. आहे ना. कधी बरं, एकदा ती ऍक्शन करून दाखवा ना सर, विसरल्यानंतर कसं करतात. ते अगं कविता, ते आपलं हे कोण तो? अगं हा ग, हा, अरे कोण हा? हे म्हणजे डमशरास तुमच्या मध्येच आहे, मैत्रीमध्ये आहे. ठीक आहे, गिफ्ट बॉक्स घेऊन येऊया. त्याच्यामध्ये काय काय आहे ते जरा बघूया. प्लीज घेऊन या. प्रशांत सर आणि कविता ताई आपल्या समोर आहेत. 2026 तुमच्यासाठी गिफ्ट आहे. आहा. आणि ह्या बॉक्स मध्ये काही आठवणी सांगितल्या जाव्या अशा काही वस्तू आहेत. बरं. तर मी एक एक वस्तू काढतो. जरा गिफ्ट हॅम्पर बघा, 2026 आहे. ही ओहो. वस्तू आता कुठली निघती याच्यामध्ये? काय? मॅजिक ट्रिप टू डिझनीलँड. डिझनीलँड. हो. तेव्हा काय म्हणजे हे नेमकं? अरे डिझनीलँड मध्ये आम्ही धांदल केली होती आम्ही. ही किती सालची गोष्ट आहे? आमचे जे काही परदेश ट्रिप्स होतात तिकडे कुठेही तो बाहेर फिरायला येत नाही. त्याला कंटाळा येतोय नको, म्हणजे बघितलंय वगैरे. पण डिझनीलँड असेल तर तो येणार आणि तो दिवसभर फिरतो आणि तो तिकडचं काही काही खातो आणि आईस्क्रीम पण खाईल. तो सगळ्या ट्रिप, त्या राईड्स पण करतो. त्याला प्रचंड आवडतं. डिझनीलँड आणि तुमचं टॉरंटोचं आपलं हे हा, नायगरा फॉल. नायग्रा फॉल्स, मेड ऑफ द मिस्ट. हे याच्यात एवढं तुम्हाला काय आहे? लहान मुलांना खूप आवडतं. आणि ही लहानच आहे की आपण कुठे मोठे झालो. खरंय, कायम लहान राहावं म्हणजे शिकता येतं कायम. डिझनीलँडचा औत्सुक्य आम्हाला कळलं. हे काय? भुर्जी पाव. ते बघ, चांगलं आहे. ते बघ, चेहरा बघ त्याचा. आणि असं प्लास्टिकच्या पिशवीतलाच भुर्जी पाव त्याला आवडतो. तर बालगंधर्वच्या बाहेरची जी गाडी आहे त्याच्यावर नाही, मस्त असतं ग, छान लागतं. काय उगीच काहीतरी मागवा आणि काय मिळतं कुठे काय.
का काय नाही मिळणार? सगळं मिळतं म्हटलं प्रशांत. प्लास्टिकच्या पिशवीतली भुर्जी आणि पाव खायची काय गरज आहे? नाही पण आता मी सुधारलोय हा, की पाव उघडतो आणि त्यात बुर्जी टाकूनच घेतो. म्हणजे आता परिस्थिती सुधारली आहे. किंवा मी बरोबर असले आणि मी सांगते नाही नाही काही नको, मी सांगते काय मी ऑर्डर केलं तुझं, मी घेणार आहे तुझ्यासाठी एक चांगला रोल, पोळी भाजी पाहिजे. म्हटलं ओके पोळी भाजी, काय नाही बरिटो वगैरे असं मिळालं ते त्याला आवडीचं त्याचं मिळू शकतं ना. पोळी भाजी पण मिळते. मी एकदा परवा येताना लोणचं पोळी खाल्ली. मी काय अप्रतिम, लहानपणची आठवण नाही का. आई लहानपण आई लोणचं पोळी कुठे मिळते मला माहिती नाही. बरं अगं आपलं जेवण येतं, जेवणवाला सांगायचं की पोळीला लोणचं लावून दे आणि ती गुंडाळी करून देतात. मला हाच शब्द त्यांच्या तोंडून ऐकायचा होता. आपण थोडस रोल, फ्रँकी, बरिटो असं म्हणतो. हा. ते गुंडाळी या शब्दात विषय संपवतात. किती मस्त लागते. आणि गुंडाळी हो, डाळी. है ना, 2 गुंडाळे पुरतात. दोन गुंडाळ्या पुरतात. चला पुढचा बॉक्स उघडतो. पुढची वस्तू आहे हे काय? शूज, तुला शूज दिले असतील कारण कधी कधी तो स्लीपर घालून पण बाहेर पडतो. स्लीपर. हो, अरे काय म्हणजे त्यात चटक 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 वास. घरातल्या स्लीपर्स. हो, अरे नाही काय झालं ते खूप माझ्या डोक्यात काहीतरी तारखांचा गोळ, कुठला प्रयोग मागे पुढे असं काहीतरी होत होतं आणि मी चला लेट झाला. तू आधी डॉक्टर्स कन्व्हेन्शनला जाणार होतास. त्या डॉक्टर्स कन्व्हेन्शन वरनं तू बोरिवलीच्या प्रयोगाला आलास. त्या डॉक्टर्सच्या कन्व्हेन्शनला जाताना एका 5 स्टार हॉटेलमध्ये उतरताना गाडी वळली त्या 5 स्टार हॉटेलमध्ये, तेव्हा प्रशांतच्या लक्षात आलं अरिच्छा माझ्याकडे मी तर स्लिपर्स घातल्यात. तोपर्यंत इट वॉज टू लेट कारण समोर डॉक्टर्स सगळे सुटा बुटात त्याला रिसीव्ह करायला उभे होते. मग तो असे स्लीपर घालून लिननचा शर्ट आणि घड्याळ खाली लक्ष जाऊ दे. नमस्कार नमस्कार. आणि घड्याळ पण घालायला विसरला होता काय त्या पण दिवशी. विसरलो. आणि मग तो तिथून प्रयोगाला आला बोरिवलीला आणि तो बोरिवलीला असा बसला होता. म्हणजे या प्रशांत स्लीपर, तर तेव्हा तो म्हणाला हे तर काहीच नाही, हे प्रयोगाला तरी आता आलोय, आता मी डॉक्टर्स कन्व्हेन्शनला जाऊन आलो.